न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नमस्कार, मी 2 दिवसापूर्वी एक विषय फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह केला होता। आपण बघितलं होतं त्यामध्ये की 29 तारखेला मध्यरात्री म्हणजे 30 तारीख लागलेली होती आणि त्या दिवशी गोल्डन व्हॅली मध्ये प्रांजल नितीन रावडे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्या संदर्भाने आपण त्यांच्या परिवाराला भेटून त्यांची जी ऍप्लिकेशन मला मिळाली होती त्यानुसार परिवाराला भेटून तिथून आपण ते लाईव्ह केलं होतं। त्याच्यानंतर घडलेल्या घडामोडीमध्ये त्या मृत्यू झाल्यामुळे त्याच्या परिवाराला एक आर्थिक सहाय्य फार गरजेचं होतं, कारण वडील पॅरालिसिस झालेले होते आणि पॅरालिसिस झालेल्या वडिलांना भविष्यासाठी एकटाच कमावणारा मुलगा होता, म्हणून आपण त्यावेळी सर्वांना कॉन्टॅक्ट केला आणि रिलेटेड त्या रिसोर्सशी रिलेटेड जे व्यक्ती आहेत त्याचे ओनर म्हणा किंवा मग ते जे चालवणारे व्यक्ती आहेत आणि ज्यांनी ती पार्टी तिथे अरेंज केली होती त्या सगळ्यांनी सहृदयी होऊन त्यांच्या परिवाराला भविष्यात मदत झाली पाहिजे म्हणून प्रांजल रावडे याचा लहान भाऊ प्रांजल रावडे याला देखील त्यांनीच नोकरी लावून दिली होती असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून प्रांजल रावडे याचा लहान भाऊ हा श्रेयांश याला 20,000 रुपये प्रति महिना नोकरी लावून देण्याची हमी त्यांनी घेतलेली आहे आणि तसेच त्यांच्या परिवाराला वडिलांच्या तब्येतीसाठी इतर आर्थिक मदत म्हणून 3.5 लाख रुपयाचे चेक आज त्यांनी दिलेले आहे। अशा प्रकारे प्रांजलच्या मृत्यूमुळे ज्या परिवारावर संकट आलं होतं, मृत्यूमुळे झालेला लॉस हा कोणी भरून काढू शकत नाही, ते कधीही न भरणारं दुःख आहे। परंतु असं असलं तरी त्याच्या मागे परिवाराला कशा प्रकारे चालवता येईल, त्यांची काळजी कशी घ्यायची ही या सर्वांनी मिळून गोल्डन व्हॅलीचे ओनर, त्यानंतर तिथे त्यांची जी पार्टी झाली होती ते आणि त्याच्यासोबतच गोल्डन व्हॅलीला चालविण्यासाठी ज्यांनी जबाबदारी घेतली होती त्या सगळ्यांनी पुढे येऊन यांना मदतीचा हात दिलेला आहे आणि आपण बघूया म्हणजे यांच्याशी देखील बोलूया, कारण हे सगळं यांच्या सगळ्यांच्या मनाने झालं, परिवाराने प्रांजलच्या परिवाराच्या सहकार्याने झालं, त्यांच्या परिवाराला समोर बसून त्यांनी जे काय बोलणं झालं त्याच्यानुसार झालेलं आहे। ही अल्पशी मदत आहे, ही मदत काही कोणाचं जीवन परत आणू शकत नाही, परंतु त्याला मागे जीवन जगत असताना सगळे सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही। हा जेमतेम 18-19 वर्षाचा आहे, तर किमान त्यांच्या घराला पुढे चालवण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची मदत झालेली आहे। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।